जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन, अध्याय 7. आणि ओवी क्रमांक 102 इथपर्यंत आपला अभ्यास मागच्या वेळेला झाला होता. ओवी क्रमांक 96 ते 102 असा अभ्यास आपण मागच्या वेळेला केला. आणि 14 क्रमांकाचा जो श्लोक आहे, ज्याच्यावर माऊलींनी जवळपास 34 ओव्यांचं भाष्य माऊलींचं आहे. दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यय मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. हा जो 14 क्रमांकाचा श्लोक ज्याचा मी आता उल्लेख केला, त्याच्यामध्ये माझी माया नदी जी आहे, त्याला भगवंतांनी माझी म्हटलेलं आपण केलं, त्याचा बराच विचार केला, बराच अभ्यास केलेला आहे. म्हणून तिला दैवी म्हटलेलं आहे, कारण ती भगवंताची शक्ती. तर ती माया तरुण जाणं किती कठीण आहे हे सांगण्यासाठी माऊलींनी 34 ओव्या, आणि त्यातल्या जी 97 क्रमांकाची ओवी जी आपण मागच्याला बघितली, अत्यंत महत्वाची, की येथ एकची लीला तरले ते सर्व भावे मज भजले तया ऐलीच थडी सरले मायाजळ. म्हणजे इतकं सगळं त्या नदीचं, सगळं माया नदीचं वर्णन नंतर एक विलक्षण असं मौलींनी अर्थ इथे फिरवला, म्हणून आपण शुद्ध मराठीत त्याला ट्विस्ट म्हणतो. एकदम ट्विस्ट दिला. काय, एवढं सगळं त्या नदीचं वर्णन केल्यानंतर असं म्हणतात आहे की आता ती एक गोष्ट केल्याने काय होतं, तर ऐलीचं थडी सरले मायाजळ. ती नदीच आता नाहीशी होते. त्यामुळे ऐल तीर, पैल तीर, नदी पलीकडे जाणं, या सगळ्या गोष्टींना काही अर्थच उरत नाही. आणि काय आहे ती एक गोष्ट, तर भगवंताला सर्व भावाने भजणं, भगवंताला शरण जाणं. आणि शरण जाण्याचे अनेक पैलू आपण मागच्या 2 वाचनांमध्ये त्यांचा अभ्यास केला, समजून घेण्यासाठी की एक साधक म्हणून किती हे समजावून घेणं महत्वाचं आहे. कारण एक आपली प्रामाणिक अशी भूमिका असते सगळ्यांची, की मला जर कोणी विचारलं की तू भगवंताला शरण आहेस का, हो आहे अर्थातच, असं त्याचं उत्तर येतं. एका दृष्टीने ते बरोबर पण आहे, कारण आपल्या समजुतीप्रमाणे आपण शरण असतो भगवंताला. पण खरंच असतो का? आणि शरण जाण्याचा अंतिम टप्पा काय आहे, ज्याची व्याख्या माऊलींनीच 18व्या अध्यायात केलेली आहे. ती ओवी आपण मागच्याला बघितली होती, की पै आपुलेनी भेदेविण माझे जाणीजे जे एकपण तयाची नाव शरण मज येथे गा. ही जी 1398 क्रमांकाची 18व्या अध्यायातली ओवी, आणि त्याच्याच पुढच्या 2-3 ओव्यांमध्ये मी जसं बोललो होतो, की द्वैतवाद्यांची लाज काढलेली आहे माऊली. माऊली शक्यतो असे शब्द वापरत नाही, खूप मवाळ बोलते माऊली, पण कधी कधी माऊलींना सुद्धा असे शब्द वापरावे लागतात, की माझ्यापासून वेगळे राहता, स्वतःचा जीवभाव धरून ठेवता आणि मला शरण आले असे म्हणता, या बोलण्याची लाज कशी वाटत नाही, असं 18व्या अध्यायात माऊली म्हणते. सगळा विचार आपण केला, आणि ही जी 97 क्रमांकाची ओवी आहे, ही साधारण 30वी ओवी येते त्या अर्थाची. आणि त्याच्या पुढच्या ज्या 4 ओव्या, 98, 99, 100, 101, 102, 5 ओव्यामुळे, त्यातल्या त्या 4च पहिल्या, की एक दुसरा पण एक मार्ग ज्याला म्हणता येईल. कारण हा जो पहिला मार्ग आहे भगवंताला शरण जाण्याचा,
त्याच्यामध्ये ते माया जळच संपून जातं असा उल्लेख आहे. तर पुरलेले जे 4 आहे त्याच्यामध्ये थोडंसं ज्ञानमार्गाचं वर्णन आहे असं आपण मागच्या वेळी शिकलो. विषय त्यागाच्या बाहूंनी तो साधक पाणी तोडत कसा जातो. मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी या अनुभवाच्या बळाने स्वरूप स्थितीचा तोल कसा सांभाळतो. निवृत्ती धर्माच्या पलीकडच्या तीरावर जाण्यास तो एकदम प्रवृत्त कसा होतो वगैरे सगळं आपण बघितलंय. आणि इथे थोडासा ना अधिकार हा एक शब्द खूप योग्य ठरतो. कारण बरं पुन्हा असं नाहीये की या दोनपैकी एक मार्गच स्वीकारावा लागतो. दोन्ही मार्गाने आपण प्रवास करू शकतो. कारण दोन्ही मार्ग बरोबरच चालणारे आहेत. फक्त पिंडाचा फरक आहे, अधिकाराचा फरक आहे. मी मगाशी शब्द वापरला. कारण पुन्हा जर उपनिषदांनीच वाटणी करून दिली असेल 80, 16 आणि 4% बरं का, कर्म, उपासना, ज्ञान ही जी मांडणी आहे ती करण्यामागचं कारणच ते आहे. कारण आपण प्रापंचिक लोक आहोत आणि कितीही नाही म्हटलं तरी आपण उपद्व्यापांचा विचार जरी सोडून दिला तरी व्यापासाठी का होईना जी एक बहिर्मुखता आपल्याला स्वीकारावीच लागते. त्याच्यामध्ये विरक्ती म्हणजे पूर्ण वैराग्य, पूर्ण एकाग्रता साधणं कठीण जातं. कितीही आपली इच्छा असली, किती आपण साधना केली, त्यासाठी म्हणून भगवंतांना शरण जाणं हा सगळ्यात सुरक्षित मार्ग म्हणूया आपण. आणि म्हणून मी म्हणालो की भगवंतांना शरण जात जात ज्ञानमार्गाची कास धरत धरत असाही प्रवास आपल्याला करता येतो. त्यामुळे दोनपैकी एक, चूज वन ऑफ दीज असा काही आग्रह नाही. हे सगळं वर्णन आपण मागच्याला बघितलं. आणि शेवटी 102 क्रमांकाची जी ओवी जिथे आपला मागचा अभ्यास येऊन थांबला होता, तिथे माऊलींनी एक नेहमीप्रमाणे पुढच्या श्लोकाची आणि पुढच्या विषयाची एक प्रस्तावना करून दिली आपल्याला. काय की येणे उपाय मज भजले ते हे माझी माया तरले परी ऐसे भक्त विपाईले बहुवस नाही. की अशा उपायाने जे लोक माझी भक्ती करतात तेही माझी माया तरून जातात. तेही मध्येच मी जसं म्हणालो की दुसरा पण एक पर्याय आपल्यासमोर ठेवला होता. परंतु असे भक्त थोडे असतात, पुष्कळ नसतात. ऐसे भक्त विपाईले बहुवस नाही. कारण असा प्रश्न येतो ना की येतं एकची लीला तरले, की लीला म्हणजे आपण पाहिलं सहज. इथे लीला याचा अर्थ अगदी सहज तरुण जातात. इतकं जर ते इतकी भयानक ती नदी, पण इतका जर शुद्ध मराठीत सो कॉल्ड सोपा उपाय जर आहे तर सगळेजण का करत नाहीत असा प्रश्न निर्माण होतो. आणि त्या प्रश्नाचं उत्तर आता अर्जुनाच्या मनात असं म्हणूया आपण, या निर्माण झालेल्या प्रश्नाचं उत्तर भगवंत आता पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला देत आहेत, की जो आपल्या अभ्यासाचा विषय. आणि मागच्या वेळेला आपण हा श्लोकही वाचला होता, मला आठवला आता. आपण त्याचा अर्थही पाहिला होता. फक्त आपण ओव्यांचा विचार करायला आपल्याला मागच्या वेळ नव्हता. नमाम दुष्कृतिनो मूढः प्रपद्यन्ते नराधमाः मायया पौरुत ज्ञाना आसुरम भावमाश्रिता असा तो श्लोक आहे. त्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर आपण आता जे बोललो, की असे भक्त थोडे असतात, पुष्कळ का नसतात, का म्हणून लोक भगवंतांना शरण जात नाही, का म्हणून लोक ज्ञानाची कास, ज्ञानमार्गाची कास धरत नाही, ते तर अजूनच कठीण आहे. पण जर भगवंतांना शरण जाणं जर तुलनेने सोपं असेल, तुलनेने मी जरा सावधगिरीनेच बोलतोय, कारण शरण त्याची व्याख्या आपण मागच्याला खूप चांगली शिकलेलो आहे. पण तरी सुद्धा माऊली इथे म्हणते की येथ एकची लीला तरले, की सहज तरुण जाता येत असेल तर का जात नाही. आणि त्याचं उत्तर भगवंत आपल्याला या 15व्या अध्यायात 15व्या श्लोकात देत आहेत, की पापी मूढ मनुष्यात, पापी म्हणा मूढ आणि मनुष्यात अधम असलेले नराधमा हा आसुरी स्वभावाचा आश्रय करणारे, मायेने ज्यांच्या ज्ञानाचे अपहरण केले आहे ते लोक माझे भजन करीत नाही.
आता या श्लोकाचा सगळा पदच्छेद, त्याचा अन्वय हा सगळा आपण मागच्या वेळेला समजून घेतला होता. नराणांमध्ये अधम निकृष्ट असं आचार्यांनी केलेली व्याख्या आपण नराधमाची बघितली होती. आणि आसुरम मध्ये हिंसा नृतातील लक्षणम आश्रित म्हणजे हिंसा करणं, खोटं बोलणं, त्याचे सगळे ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत शास्त्रामध्ये करू नये म्हणून सांगितलेलं आहे, ते अखंड करणारे किंवा तो भाव अखंड धारण करणारे, आपल्या हृदयात त्या भावाला आश्रय देणारे, ज्यांना म्हणायचं नराधम किंवा असुर. आता इथपर्यंत आपण मागच्याला आलो होतो आणि मी बहुतेक उल्लेखही केला होता की इथे आता हा 15वा श्लोक आणि परमपूज्य काकांनी 3 श्लोकांचा गट केलेला आहे, 13, 14, 15. त्यामुळे आपल्याला गीता दीपस्तंभाकडे वळावं लागेल. 13, 14 आणि 15 मध्ये त्रिविर्गुणमयैर भावैर एवी सर्वमिदम जगत आठवत असेल तर त्या श्लोकापासून तर या 15व्या श्लोकापर्यंत. आता फार नाही आहे, 2च परिच्छेद आहेत. पुन्हा एकदा थोडीशी आपली उजळणी केल्यासारखंच होईल. या उजळणीवरनं मला आठवलं की आपल्या आपल्या 100 ओव्यांचा अभ्यास होऊन गेलेला आहे. 102 ओव्या मागच्या वेळेला झाल्या मी जसं म्हणालो. आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण 100 ओव्या झाल्यानंतर उजळणी घेत असतो. तर मी आपल्यापैकी कोणाला तरी विनंती करीन नंतर की पुढच्या वेळेला पहिल्या 100 ओव्यांची उजळणी आपल्या सगळ्यांची थोडक्यामध्ये घेण्याची, त्यानिमित्ताने सगळ्यांनाच अभ्यास करण्याची संधी मिळते. तर त्यासह आपण गीता दीपस्तंभाकडे वळू. पुन्हा एकदा 13, 14, 15 अर्थ वाचतो पहिले आणि त्याच्यानंतर परमपूज्य काकांचं त्याच्यावरती एकाच परिच्छेदाचं विवेचन आहे. सर्व जग त्रिगुणांनी भरलेले आहे, त्यामुळे मोहित होऊन जगातील सर्व माणसे त्रिगुणातीत असलेल्या अविनाशी मला जाणीत नाही. मोहितम नाभी जानाती मामेभ्य परमव्ययम. ही जी माझी त्रिगुणात्मक असलेली अलौकिक माया तरुण जाण्यास कठीण आहे. जे मला शरण येतात तेच ही माया तरुण जातात. मोहित असलेले, कुकर्मात गुंतलेले व मायेमुळे ज्यांची विवेक बुद्धी नष्ट झाली आहे, ते असल्या आसुरी स्वभावामुळे माझे भजन करीत नाही. हे 3 श्लोकांचाच उजळणी आहे, त्यामुळे आपल्याला आठवायला काही कठीण जाणार नाही. आता हा झाला अर्थ, त्याच्यावरचं थोडक्यात एक विवेचन आहे परमपूज्य काकांचं, ते बघूया. प्रथम मूळ माया, मग गुणमाया व नंतर जडमाया, हा क्रम आपल्याला माहिती आहे दासबोधात आलेला. या क्रमाने जगाची निर्मिती झाली असल्याने जग त्रिगुणात्मक आहे. आता तमोगुणाचा परिणाम मोह व आळस. आता काय म्हणजे खरं सांगायचं तर ही यादी सुद्धा आपल्याला ऐकायचा कंटाळा येतो. असं वाटतं किती वेळा ऐकायचं हे तमोगुण, रजोगुण, सत्वगुण. आळस वाटतो. मी का बोललो? तमोगुणाचा परिणाम मोह व आळस. मला वाटतं सुज्ञास अधिक बोलणे न लगे. पुढे जाऊया म्हणून तेवढाच उल्लेख केला. तमोगुणाचा परिणाम मोह व आळस, रजोगुणाचा परिणाम चांचल्य व सत्वगुणाचा परिणाम सुख, यांचा परिपाक म्हणजे या 3 गुणांचा काय म्हणूया, परिपाक म्हणजे एकत्रित परिणाम म्हणूया आपण. त्याचा काय परिणाम होतो या 3 गुणांचा एकत्रित? त्याचा परिपाक म्हणून सर्व लोक त्या गुणांच्या नादात रंगून जातात व त्यामुळे गुणातीत व सुखरूप असलेल्या मला जाणीत नाही. परमपूज्य काकांच्या विवेचनाचे एक वैशिष्ट्य आणि नेहमीच आपल्या अभ्यासाचा एक भाग म्हणून आपण नेहमीच असा विचार करतो की जेव्हा असं एखादं विधान आपल्या समोर येतं तेव्हा त्याचं उलट करून घ्यायचं. म्हणजे कसं आलं असेल लक्षात या वाक्याचा अर्थ काय, की जर मला अजून भगवंताची प्राप्ती झाली नसेल
मला भगवंताचं दर्शन झालं नसेल, तर याचा अर्थ असा आहे की मी या तीन पैकी कुठल्या तरी गुणाच्या नादात रंगलेलो, रमलेलो आहे, असा अर्थ होतो त्याचा. अगदी सरळ सरळ अर्थ. आता तुम्ही म्हणाल गुणामध्ये तुम्ही नाही रंगलो, बरोबर आहे. कारण प्रत्यक्ष गुणामध्ये असं आपण रंगत नसतो. त्या गुणाची जी अभिव्यक्ती असते किंवा त्या गुणाचं जे आपल्याला देणं असतं त्याच्यात आपण वाहवत जातो आणि माऊलींची ती ओवी विसरून जातो. कोणती? तो गुणत्रया ते अव्हेरी, मी माझे हे न करे, की तू अव्हेर कर. या गुणांचं जे देणं आहे त्याचा तू अव्हेर कर. निस्त्रे गुण्यो भवार्जुने, भगवंतांचं जे सांगणं आहे त्याच्यावरची ओवी आहे. त्यामुळे असे पटापट आपल्याला काय म्हणूया आडाखे बांधता येतात आपल्याला, की ज्या अर्थी आणि त्या अर्थी, हे दोन छान वाक्य आहेत. ज्या अर्थी मला अजून भगवंताचं दर्शन झालेलं नाही, असं वाटतं ना. मी मागच्या वेळेला एकदा बोललो होतो बहुतेक, की इतके वर्ष झाले आता परमार्थामध्ये, का होत नाहीये? कारण एक तर असे प्रश्न आपल्याला ज्ञानेश्वरीच्या वाचनातच सुचतात. म्हणजे काय, त्याची तळमळच लागली नसते. आणि ह्याच्यातच त्या प्रश्नाचं उत्तर आहे की त्या तीन गुणांच्या नादात आपण रंगून गेलेलो आहोत. आपल्याला ही आणि इतके रंगलेलो आहोत की त्या तीन गुणांच्या नादात मी रंगलोय हेही भान मला नसतं. आणि त्यामुळे होतं काय की तो गुणातीत सुखरूप असलेला जो भगवंत, त्याला मी जाणत नाही. आता मूळ, गुण व जड या तीन रूपांनी असलेल्या सत्व रज तमात्मक मायेचे सामर्थ्य अलौकिक आहे. अलौकिक सामर्थ्य आहे. म्हणूनच ते मम माया दुरत्य त्याच्यासाठी म्हणतात आहे. तिचं सामर्थ्य विलक्षण. स्वतःच्या बुद्धीनी, स्वतःच्या सामर्थ्याने जर मी तिच्याशी झगडतो म्हटलं, कधी आपण समुद्रात गेलो असेल तर आपल्याला अनुभव असेल ना, खूप पट्टीचा पोहणारा मी आहे असं आपल्याला वाटतं, पण एक लाट येते साधी आणि उलथं पालथं करून टाकते, आपल्याला गटांगळ्या खायला लावते. तेव्हा कळतं की त्या निसर्गाच्या शक्तीसमोर किती अल्प शक्ती मी आहे. अगदी त्याप्रमाणे समस्या कुठे आहे? पुढचं वाक्य आहे. त्या काकांनी ती समस्या आपल्यासमोर ठेवली आहे, की शक्तीची कोणतीही लौकिक अभिव्यक्ती ही मायेसारखी अव्यक्त नाही. ते वाक्य थोडंसं समजायला कठीण आहे, पण त्याचा साधा अर्थ आहे की शक्तीची लौकिक अभिव्यक्ती ही मायेसारखी अव्यक्त नाही, म्हणजे व्यक्त आहे. बाकीच्या ज्या शक्ती आहेत त्या व्यक्त आहेत, पण पण माया तशी नाही. त्यामुळे त्या अव्यक्त मायेची अभिव्यक्ती ओळखून तिच्या परिणामांपासून दूर राहणे बिकट आहे. कारण आपल्याला माहिती आहे एखादी गोष्ट समजा आपल्याला बाधक आहे, कसं की बाबा त्या गोष्टीपासून आपण दूर राहतो. कळतं आपल्याला, ते डोळ्यांनी दिसते, कळते, त्याच्यापासून दूर राहतो. असं काही दाखवता येतं का, ही माया, ही घ्या, हा डोंगर म्हणजे ही माया, याच्यापासून दूर राहा? नाही. म्हणजे मायेचा हा पसारा आहे, ही जडमाया आहे, हे सगळं ठीक आहे. जडमायेचा त्यातल्या त्यात ईशकृत द्वैताचा तसा फारसा त्रास आपल्याला नसतोच. त्रास जीवकृत द्वैताचा जास्त होतो. पण त्रास जो होतो तो कुठे होतो? अंतःकरणात होतो. मायेचं मूळ स्थान तिथे आहे. आणि म्हणून ती अव्यक्त आहे एका दृष्टीने विचार केला, त्यामुळे तिच्या परिणामांपासून दूर राहणं बिकट आहे. कारण माया माया आपण खूप वेळा ऐकतो, पण काय नक्की माया म्हणजे काय, असं येतो ना प्रश्न मनामध्ये. एकदा आपण बरेच वेळा बोललोय त्याच्याबद्दल. पण एक तुकाराम महाराजांचा अभंग आहे, नासे लोभ मोह आशा तृष्णा माया, गाता गुण तया विठोबाचे. सुंदर अभंग आहे. 3901 क्रमांकाचा अभंग, त्यातलं 36वं हे त्याचं चरण म्हणूया. फार मोठा अभंग आहे, त्याच्यात जवळपास 100 वगैरे चरणांचा एक मोठा अभंग असं. मला हा का आठवला आता, तर हा अभंग घेऊन परमपूज्य काकांनी एका प्रवचनात इतकं सुंदर समजून सांगितलं, की मला जर माया म्हणजे काय हे कळत नसेल, याला अभ्यास म्हणतात. आपल्याला नुसतं वाचून पुढे जायचं नाहीये,
कळलं पाहिजे सगळ्या गोष्टी, आणि कळल्या पाहिजे म्हणजे त्याच्यावर मी काय करू हे कळलं पाहिजे. की नासे लोभ मोह, आशा तृष्णा माया, ही जी एक तुकाराम महाराजांनी की यादी आपल्यासमोर ठेवली. तर एक साधा उपाय काकांनी सांगितला, तो माया शब्द प्रत्येक गोष्टीला लावून घ्यायचा. अगदी नासेपासून सुरुवात करूया आपण. नासे माया, त्याचा संबंध पुढच्या चरणाशी आहे. कोणता? गाता गुणतया विठोबाचे, याच्याशी संबंध आहे. पण तो सध्या बाजूला ठेवू आपण, आपल्याला माया समजून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये लोभ माया, मोह माया, आशा माया, तृष्णा माया. आता आलं लक्षात माया म्हणजे काय? इतकं सोपं आहे ते. त्यामुळे मी जर लोभी असेल, मी जर मोहित असेल, बरं, मोहितम नाभिजानाती, आपण मोहित काय त्याचा बराच विचार केला मागच्या श्लोकामध्ये सुद्धा. मला आज अजून भगवंताचं दर्शन झालेलं नसेल याचा अर्थ मी मोहित आहे. कोणाला जर शंका असेल मी मोहित आहे की नाही. मोहितम नाभिजानाती, मोहामुळेच तर मला जाणत नाही ना. मोह अज्ञान, त्याचा परिणाम. त्यामुळे लोभ माया, मोह असेल तर माया, आशा, एक कामनेचं एक रूप आहे आशा. आशेचं परमपूज्य मंदातींनी सांगितलेली व्याख्या, एखादी गोष्ट जर आज नाही तर मला उद्या नक्की मिळेल, म्हणजे भविष्यात त्या कामनेची पूर्ती होईल, हे त्याला आशा असं म्हणतात. त्या कामनेचे रूप आहे. त्यामुळे मला विषयांची आशा असेल, आज नाही माझ्याकडे एखादी गोष्ट, उद्या मिळेल. ठीक आहे, उद्या नाही, परवा मिळेल, पुढच्या वर्षी मिळेल. ते म्हणतात ना, आशेवर सगळं जग चाललंय. गोष्ट खरी आहे. मायेचं रूप आहे. तृष्णा मायेचं रूप आहे. या सगळ्याला माया असं म्हणतात. आणि तिची अभिव्यक्ती ओळखून तिच्या परिणामांपासून दूर राहणं बिकट आहे. आता पुढे परमपूज्य काका म्हणतात की अचेतन माया ज्या चेतन तत्वाच्या स्वाधीन आहे त्याला ओळखून तद्रूप झाले तरच मायेचा प्रभाव नगण्य होतो. आता नेहमीप्रमाणे कमी शब्दात फार मोठा आशय काका व्यक्त करतात. आपल्या हे लक्षातच जात नाही, माया खरं अचेतन आहे विचार केला तर. असं वाटतं की किती चेतन आहे ती माया. वाटतं की नाही? हा देह चेतन वाटतो की नाही आपल्याला? खरं सांग, वाटतो की नाही? अगदी मनापासून वाटतोच, प्रश्नच नाही. हा देह चेतन वाटतोच. त्यालाच अन्योन्याध्यास असं म्हणतात. माझ्या स्वरूपाचं जे चेतनत्व आहे त्याचा आरोप या देहावरती होतो, आणि या देहाचं जे अचेतनत्व आहे त्याचा आरोप त्या आत्म्यावरती, म्हणजे माझ्या स्वरूपावरती होतो. म्हणून मी मरणार असं वाटतं. काय परिणाम आहे पहा. त्याला अन्योन्याध्यास म्हणतात. म्हणजे एकाचा अध्यास एकावरती, एकाचा दुसऱ्यावर आणि दुसऱ्याचा पहिल्यावर, त्याला म्हणायचं अन्योन्याध्यास. वेदांतातला शब्द आहे, अध्यास आहे. त्यामुळे आईच्या गर्भाशयामध्ये असताना ते नॅनोग्रॅम म्हणतात, 1 ग्रॅम पण नाही, नॅनोग्रॅम इतकं लहान तो जीव, आणि त्याचा जो काही झाला आता 75, 80, 60, 70 किलो, जे काय असेल, प्रत्येकाचं वैभव कमावलेलं, हे कुठून आणलं हे सगळं? इथलं स्वीकारलं ना, 5 महाभूतातलं: हवा, अन्न, पाणी, अक्युम्युलेटेड फूड, शुद्ध मराठीत. इतकं इतका हा देह जड आहे, अचेतन आहे, पण किती चेतन वाटतो. कारण या उपाधी म्हणजे गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारित. आणि मी या देहाला चेतन समजतो, आणि म्हणून मग तो जाऊ नये, नुसत्या त्या जाण्याच्या कल्पनेने सुद्धा मी व्याकुळ होतो. जाऊ दे, आपल्याला त्या विचारात आता जायचं नाही. उदाहरण म्हणून आपण ते वापरत आहे. त्यामुळे माया सुद्धा असं वाटतं की चेतन आहे, पण ती माया अचेतन आहे याचं आपल्याला स्मरण करून दिलं जात आहे. आणि ती चेतन तत्वाच्या स्वाधीन आहे. आता या अध्यायाची सुरुवातच कशापासून झाली होती? जस विस्मरण झालं नसेल तर, 2 प्रकारच्या माया केला होता आपण त्याचा विचार. तर ती चेतन तत्वाच्या स्वाधीन आहे, आणि त्याला ओळखून ते तद्रूप झालं जर मी त्या चेतन तत्वाशी, तरच त्या मायेचा प्रभाव नगण्य होतो.
आणि काय सुंदर शब्द वापरलाय परमपूज्य काकांनी. प्रभाव नगण्य होतो, माया संपते असं म्हटलेलं आहे का? पण माया संपली असं तो गडबड होऊन जाईल, सगळा व्यवहार कोलमडूनच पडेल. व्यवहार त्या जीवनमुक्ताचा व्यवहारच करता नाही. मग आपल्याला सद्गुरू प्राप्ती कशी झाली असती? मग होतं काय नेमका? तर तिचा प्रभाव नगण्य होतो. प्रभाव का नगण्य होतो? कारण आता तिचं खरं स्वरूप लक्षात आलेलं आहे माझ्या. त्यामुळे ही तृष्णारूपी माया, आशारूपी माया, मोहरूपी माया आता शिल्लकच नाही. शिल्लक नाही म्हणजे पुन्हा तिचा प्रभाव शिल्लक नाही. ते तुझ्या गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. सुंदर होई या ज्ञानेश्वरीतली कसून. बऱ्याच वेळा ती आपल्याला मदतीला येते की त्यातलं सत्यत्वाचं विष आता निघून गेलेलं आहे. त्यामुळे तिचा प्रभाव नगण्य होतो. इट बिकम्स इररिलेव्हंट. त्यामुळे आशेचा प्रश्नच राहत नाही. मिळालं रामकृष्ण हरी, नाही मिळालं रामकृष्ण, अशी जी अवस्था एक प्राप्त होते. कारण माझ्या तृप्तीला, माझ्या समाधानाला, माझ्या आनंदाला तर धक्काच लागत नाही. याला म्हणतात मायेचा प्रभाव नगण्य होऊन. पण या मायेच्या जबरदस्त प्रभावाखाली जे असतात त्यांचं वर्णन आहे तिसऱ्या म्हणजे 15व्या श्लोकात. आपण 13, 14, 15 श्लोक बघतो ना, त्याचं विवेचन करताना म्हणतात परमपूज्य काका की मायेच्या प्रभावामुळे काय होतं, तर न्याय, नीती व धर्म झुगारले जाऊन मोह, पाप व दुर्बुद्धीमुळे भगवंताचे स्मरणही होत नाही. सुरुवात कुठून होते पहा. भगवंताचं स्मरण, भगवंताचं दर्शन तर फार दूरची गोष्ट राहिली. पण पहिला परिणाम काय होतो, मायेचा जबरदस्त प्रभाव ज्यांच्यावरती असतो, पहिली गोष्ट ते काय करतात, न्याय, नीती, धर्म. अखंड रामायण आणि महाभारत आपल्याला तेच समजून सांगतात. महाभारताला धर्मयुद्ध का म्हणतात? त्याच्याचसाठी म्हणतात. धर्माच्या विजयाकरता लढल्या गेलेलं युद्ध. कारण ते अधर्माने वागणाऱ्या लोकांच्या विरुद्ध होतं आणि प्रत्यक्ष भगवंत अवतार घेतात त्याच्यासाठी. इतका त्यांना धर्मप्रिय आहे. न्याय, नीती आणि धर्म म्हणजे आज कल्पना करा की एकदा आपण बोललो होतो की कायद्याचं राज्य मानणारे लोक, ज्यांना गुड सिटीजन्स असं म्हणतात, ते कायद्याच्या धाकामुळे कायदा पाळतात आणि कायद्याच्या चौकटीत राहून नीती आणि धर्म तर झुगारूनच देतात, पण न्यायाला सुद्धा कुठे हुलकावणी देता येते का बघत असतात. लूप होल्स, शुद्ध मराठी शब्द. होतं की नाही पहा. आणि जे धर्मानी, न्यायानी आणि नीतीने वागणारे आहेत त्यांना कायदा असं वेगळं सांगावंच लागत नाही. आहे की नाही अनुभवाचा विषय पहा. हे कायदा वगैरे सगळं प्रकरण आता गेल्या 100-200 वर्षातल्या गोष्टी आहेत, लोकशाही वगैरे. आतापर्यंत भारतामध्ये कोणती व्यवस्था होती? धर्म, न्याय, नीती हजारो वर्षांपासून चालत आलेली आहे. हजारो वर्षांपासून. त्यामुळे कायदा असा वेगळा करण्याची गरजच नव्हती जोपर्यंत लोक धर्म, न्याय, नीतीने वागणार आहेत. आणि असं एक उदाहरण मी मागच्या वेळेला एकदा दिलं होतं की अमेरिकेमध्ये काही वर्षांपूर्वी महाप्रचंड ईस्ट कोस्टला एक वादळ आलं होतं. त्या वादळामध्ये सगळी व्यवस्था कोलमडून पडली होती. संरक्षण व्यवस्था आणि कायद्याची व्यवस्था. एक 24 का 48 तासांसाठी. हरिकेन म्हणतात तिथे त्याला. फार प्रचंड मोठं वादळ होतं. जगभर त्याची चर्चा झाली होती, इतकं मोठं. सांगण्याचा माझा उद्देश एवढाच होता की त्या 24 आणि 48 तासामध्ये जेव्हा कायद्याची म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था कोलमडून पडली होती, तेव्हा जे रूप लोकांचं बघायला मिळालं, जे जे तुम्ही कल्पना करू शकता, कायद्याचं नसेल तर मनुष्य कसा वागेल, ते सगळं तिथे बघायला मिळालं. लुटालूट, मारामार सगळं सगळं तिथे झालं. हेच जर धर्म, न्याय, नीतीने जगणारा जर समाज असेल, तर तो अशा वेळेला उलट मदतीला धावून जातो. जातो की नाही? तिथे कायद्याचा प्रश्न नसतो. म्हणून आपल्या देशामध्ये जेव्हा एखादी अशा घटना सातत्याने घडतच असतात, मग त्या नैसर्गिक आपत्ती असो का मानवनिर्मित आपत्ती असो,
पण कायद्याचे रक्षक तिथे पोहोचण्याच्या आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक पोहोचतात की नाही? कायद्याने सांगितलं का त्यांना हे काम करायला? त्यांना लोक पैसे देतात, त्यांना प्रसिद्धी मिळते, यातलं काहीही नाही. धर्म, न्याय, नीती. त्यामुळे मायेच्या प्रभावाखाली जे असतात ते पहिलेही झुगारतात. कारण एकदा जर माया घट्ट झाली की हा देह सत्य ठरतो, हे जग सत्य ठरतं, आणि मग या जगातनं हे जग भोग्य ठरतं, आणि मग या जगातले भोग वाटेल ते करून मिळवण्याची प्रवृत्ती निर्माण होते. मिळत नसेल तर ते ओरबाडून घेण्यात येईल, लुटून घेण्यात येईल, काय वाटेल ते, बाय हुक और क्रूक ज्याला म्हणतात. ही प्रवृत्ती कधी निर्माण होते? मायेचा जबरदस्त प्रभाव. आणि म्हणून हे लोक फक्त कायद्यालाच ऐकतात, कायद्याच्या भीतीने, धाकाने. आणि कायदा जर कोलमडून पडला, मी जसं वर्णन केलं, तर मग त्यांचं खरं रूप बाहेर येतं. आणि हे सगळं असताना, इतकं सगळं पाप, इतकी सगळी दुर्बुद्धी जर असेल, तर भगवंताचं स्मरणही होत नाही. त्याच्यात खरं सांगायचं तर आश्चर्य काहीच नाही. भगवंत तर फार दूर राहिला. साधं सज्जनतेने जर तुम्हाला वागता येत नसेल, ही जी दुष्टबुद्धी, दुर्बुद्धी म्हटलंय, दुष्कृतनो मूढा, असं जे त्या श्लोकातला शब्द आहे, दुष्कृतीनो, दुष्कृती ही दुष्टबुद्धी. आता मी जी ओळी सांगितली, आपलं अभंग सांगितला तुकाराम महाराजांचा, नासे लोभ मोह आशा तृष्णा माया, हा जो 36वा चरण त्या अभंगातलं, त्याच्या आधीच्या चरणामध्ये महाराज म्हणतात 34 आणि 35 मध्ये, की हेची सुख आम्ही घेऊ सर्व काळ. कोणतं सुख? भगवंताच्या कीर्तनाचं, नामस्मरणाचं सुख आम्ही घेऊ सर्व काळ, करू हे निर्मळ हरिकथा. आणि पुढे म्हणतात, कथा काळी लागे सकळा समाधी, तात्काळ हे तात्काळ दे बुद्धी दुष्ट नासे. तात्काळ हे बुद्धी दुष्ट नासे. हे आठवण्याचं कारण तेच आहे की दुष्ट बुद्धीचा जो आता दुर्बुद्धी, दुष्कृतीनो मूढ, हा जो शब्द आहे, दुष्कृती म्हणा, दुर्बुद्धी म्हणा, ही बुद्धी, दुष्ट बुद्धी नासे, महाराज म्हणतात. कशामुळे? कथा काळी लागे सकळा समाधी. भगवंताच्या भक्तीने, भगवंताला शरण जाऊनच आपल्याला ही दुर्बुद्धी घालवता येते. पुढे शेवटचं वाक्य आहे, असुषु रमते इति असुरहा. ही व्याख्या आपण मागच्याला बघितली होती. असुषु रमते, असुषु, असु याचा अर्थ इंद्रिय, असं मी मागच्याला सांगितलं होतं, की या देहामध्ये मी देह आहे या भावनेने जो रमतो, त्याला काय म्हणतात? असुर. ह्याप्रमाणे ते असुर स्वतःच्या शरीरात मी शरीर असे समजून रममाण होतात. आणि मागच्याला आपण बोललो होतो की असुर म्हटलं की त्याच्यामुळे तर ते शिंगवाले वगैरे आठवण्याची काही गरज नाही. काही प्रमाणात मी सुद्धा स्वतः त्या व्याख्येत बसतो. याचं जेव्हा आपल्याला स्मरण होतं, तेव्हा असुर म्हटल्यानंतर आता आपल्याला एक म्हणजे आठवतात नेहमी, ते आहेतच. म्हणजे आता ज्या पापी आणि दुर्बुद्धी लोकांचं आपण वर्णन ऐकलं, कदाचित ते तसे आहेत हे दाखवण्यासाठी एक काहीतरी लाक्षणिक म्हणून त्यांना शिंग काढण्याची बहुतेक प्रथा वगैरे पण पडली असेल, काही सांगता येत नाही, की दे आर डिफरंट, हे दाखवण्यासाठी थोडक्यात. पण मुद्दा असा की वेदांताच्या जे आपण जेव्हा व्याख्या बघायला जातो, तेव्हा आपली खूप फजिती होते. कारण त्या व्याख्येमध्ये मी सुद्धा कुठेतरी बसतो. असुर ही जी या शब्दाची व्याख्या आहे, ती मलाही कुठेतरी लागू पडते. जर मी या देहामध्ये, हा देह मी आहे असं समजून रंगत असेल, रमत असेल. बघू माऊलींच्या ओव्या बघू आता. जे बहुता एका अवांतरू, मी ज्ञानेश्वरीकडे परत आलो, गीतादीपस्तंभातलं विवेचन संपलेलं आहे. जे बहुता एका अवांतरू, अहंकाराचा भूत संचारू, जहाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. आता माऊली हा जो श्लोक 15 क्रमांकाचा, त्याच्यावर भाष्य करतायत. हा जो पापी म्हणूया, मूढ, आसुरी स्वभावाचे, अधम असे जे लोक, आणि मी जसं म्हणालो मगाशी की 102 क्रमांकाची जी ओवी त्यात प्रस्तावना माऊलींनी करून ठेवली, की असे भक्त लोक थोडे असतात, पुष्कळ असतात. का? त्याचं उत्तर माऊली स्वतः या 103 क्रमांकाच्या ओवीत आता देत आहेत, की
भक्त थोडे असण्याचे कारण बहुतेक सामान्य लोकांना अहंकार रूपी भूताचा संचार झालेला असतो आणि म्हणून त्यांना मी ब्रह्म आहे या परमार्थ ज्ञानाचा विसर पडलेला असतो. आता हे काही त्याच्यात आश्चर्य नाही, आपल्याला कल्पना आहे की आपण आता ज्या मायेच्या जबरदस्त प्रभावाखाली असलेले पापी, मूढ, अज्ञानी म्हणूया, नराधम, अनेक शब्द इथे दुष्कृती, अनेक शब्द इथे वापरले आहेत त्यांच्यासाठी भगवंतांनी स्वतः. त्यांचा जर एक सामान्य गुण जर आपण लक्षात घेतला तर तो अहंकार आहे. हे समजायला फार काही वेळ लागत नाही. आणि अहंकाराचे अनेक स्तर असतात. म्हणजे अगदी व्यवहारामध्ये पराकोटीचा अहंकार जर म्हटल्यानंतर आपल्याला दुर्योधन आठवतो उदाहरणार्थ. अहंकाराचा अगदी मूर्तिमंत पुतळा बघायचा असेल तर रावण, दुर्योधन, हे जे सगळं वर्णन आहे ना, याच्यात बसणारी नावं आहेत ही सगळी पाहिजे. दुर्योधन आहे, रावण आहे. कारण गेला का तो रावण शरण? शेवटपर्यंत नाही गेला. किती जणांनी समजावून सांगितलं? म्हणजे भगवती सीतामाई काय आनंदाने गेली का त्याच्याबरोबर? उचलून नेलेला आहे. जटायू, विभीषण, मंदोदरी, किती जणांनी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला की ठीक आहे, तू आणलंस, चूक झाली, आता तरी शरण जा. तुझ्या एकट्याच्या अहंकारापायी सगळ्यांचा विनाश तू घडवून आणणार आहेस, असं करू नकोस. मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडा. म्हणून कुडी समर्थ सांगतायत, वासना सांडिली. अहंकार, जबरदस्त अहंकारी व्यक्तिमत्व आहे ती सगळी. जबरदस्त म्हणजे हा त्यांच्या सामर्थ्याचा, प्रतिष्ठेचा म्हणूया, त्यांच्या श्रीमंतीचा, जे काय हे आपण अगदी स्थूलमानाचे अहंकार इथपासून तर आत्ता आपण जी असुराची व्याख्या शिकलो, ज्याच्यामध्ये मी स्वतःला देह समजतो, ह्यालाही अहंकारच म्हणतात. पुन्हा आपल्याला सावध व्हायचं आहे, कारण असं वाटतं हो बरोबर आहे, मी दुर्योधन इतका आणि रावण इतका अहंकारी मी नक्कीच नाही. पण जर मी अजूनही स्वतःला देह समजत असेल तर मी अहंकारीच आहे परमार्थाच्या दृष्टीने. आणि अहंकाराचा भूतसंचार माऊली म्हणते. भूतसंचार तर त्यांच्यामध्ये. आणि मग त्यांना मी ब्रह्म आहे या परमार्थ ज्ञानाचा विसर पडलेला असतो स्वाभाविकच. काय विचार सुरू आहे? का म्हणून भगवंतांना ते शरण जात नाही? म्हणजे दुर्योधन, रावण, फार मोठी मोठी नावं आहेत, हिरण्यकश्यपू आहे, हे सगळे भगवंतांना शरण नाही गेले. त्यांना त्यांच्या सामर्थ्याचा अभिमान असेल, पण मी पुन्हा म्हणतोय आपल्याला एक साधक म्हणून विचार करायचा, तितका मला माझ्या सामर्थ्याचा अभिमान नसेल की मी अगदी भगवंतांना शरण जाणार नाही. पण पुन्हा शरणतेची व्याख्या काय पाहिली आपण? मी जर जीवदशा धरून बसत असेल, मी स्वतःला देह समजत असेल, मी स्वतःला माझी बुद्धी समजत असेल, मन समजत असेल, प्राण समजत असेल, तर मी शरण नाही. त्या तेवढ्या प्रमाणात का होईना मी अहंकारी आहे. मुद्दा हा सुरू आहे. साधकाच्या दृष्टीने अहंकाराचा असा विचार करावा लागतो. आणि म्हणून स्वाभाविकपणे आपल्याला सुद्धा परमार्थ ज्ञानाचा विसर पडतो. काय सुंदर ओवी आहे पुढची 104 क्रमांकाची. ते वेळी नियमाचे वस्त्र नाठवे, पुढील अधोगतीची लाज नेणवे, आणि करितात जे न करावे वेदू म्हणे. काय माऊली सुंदर वर्णन करते. म्हणजे परिणाम काय होतो, तर त्या विस्मृतीच्या काळात त्यांना वर्णाश्रम विहित कर्माच्या किंवा इंद्रिय निग्रहाच्या वस्त्राची आठवण राहत नाही. पुढच्या अधोगतीचीही लाज वाटत नाही, आणि वेद जे कर्म करू नये म्हणतो तेच नेमके ते करतात. पुन्हा उलट करून घ्यायचं आपल्याला. आता आपल्याला एक छान ती कळ किंवा किल्ली मिळालेली आहे साधनेची. त्या विस्मृतीच्या काळात वर्णाश्रम विहिता, तर त्या काळच्या पद्धतीप्रमाणे वर्णाश्रम विहिता आपण त्याचा अर्थ करून घ्यायचा कर्तव्य कर्म. माझं जे कर्तव्य कर्म आहे, त्या काळी कर्तव्यच होतं, ते त्याही काळी कर्तव्यच होतं, फक्त ते वर्णाश्रमापणे ठरत होतं. आज तसं नाही ठरत.
हरकत नाही आहे, पण कर्तव्य कर्म असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे कर्तव्य कर्माच्या किंवा इंद्रिय निग्रहाच्या वस्त्राची आठवण राहत नाही. म्हणजे काय? जेव्हा मी माझ्या कर्तव्याला चुकतो, माझं कर्तव्य मी नीट करत नाही, मुलगा म्हणून, वडील म्हणून, बायको म्हणून, नवरा म्हणून, भाऊ म्हणून, बहीण म्हणून, जे काय आपलं कर्तव्य असेल त्या त्या परिस्थितीमध्ये, ते जेव्हा मी नीट करत नाही, किंवा जे काही इंद्रियांच्या निग्रहाचा नियम मी स्वतःला पारमार्थिक म्हणून घालून घ्यायला हवा, तो मी जेव्हा विसरतो, काय माऊलींनी शब्द वापरले सुंदर, त्या वस्त्राची मला आठवण राहत नाही. आता माऊली आहेत त्या स्पष्ट बोलणार नाहीत, पण अर्थ आहे, जेव्हा मी वस्त्र परिधान करत नसतो तेव्हा मी कसा असतो. शब्द वापरण्याची गरज नाहीये इथे बसून, हे सुचवते माऊली आपल्याला. वस्त्रहीन मी होतो जेव्हा या गोष्टी माझ्या विस्मृतीमध्ये जातात. जेव्हा परमार्थाचे जे काही नियम आहेत, विधी आहेत, निषेध आहेत, इथे तेच आलेलं आहे की अधोगतीची पुढे लाजही वाटत नाही, आणि वेद जे कर्म करू नये म्हणतो, पुन्हा विधी आणि निषेध नेमका तेच करतो. कारण तिथे काय झालेलं आहे, इंद्रिय निग्रहाच्या वस्त्राची आठवण राहिलेली नाहीये, ती वस्त्र गळून पडलेली आहेत. विवस्त्र मी झालो आहे, परमार्थाच्या दृष्टीने माझ्या लक्षातही येत नाही. पाहे पा शरीराची या गावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थू आघवा सांडुनिया. अर्जुना पहा की हे लोक मनुष्य शरीराच्या गावाला, पाहे पा शरीराची या गावा, त्या गावाला तर आली म्हणजे काय, मनुष्य जन्म तर मिळाला, त्या मनुष्य शरीराच्या गावाला ज्या मुक्ती भक्ती करता आलेले असतात, जया लागी आले पांडवा, तो कर्तव्याचा व पुरुषार्थाचा संपूर्ण भाग टाकून तो कार्यार्थू आघवा सांडूनिया. काय करतात तर ते पुढच्या ओळीत आहे. पण इथे आपल्याला काय सांगितलंय, भगवंतांनी आपल्याला मनुष्य देह देऊन काय सुचवलाय, हा विचार तर खूप वेळा केलाय आपण, की मला मनुष्य देह भगवंतांनी दिला, म्हणजे परमपूज्य काका तर त्याला घबाड योगच म्हणतात. ज्या क्षणी मी जन्माला आलो, तो माझ्यासाठी घबाड योग, कुठलाही दुसरा योग बघण्याची गरज नाही. गुरुपुष्यामृत वगैरे. कारण इतकं सुंदर साधन भगवंतानी माझ्या हातात मला दिलेलं आहे, मनुष्य देह, की जो किती प्रयासानंतर प्राप्त होतो. हे कितीही वेळा ऐकलं तरी आपल्या स्मरणात राहत नाही. समस्या ती आपल्याला माहीत नसतं, अशातला भाग नाहीये. ते ज्ञानेश्वरी वाचनातच त्याचं स्मरण होतं, किंवा एखाद्या ग्रंथाचा अभ्यास करताना, एखादं प्रवचन ऐकतानाच आपल्याला त्याचं स्मरण होतं. इतर वेळेला ते विस्मरणातच जातं, की मला दिलेलं काय आहे आणि मी त्याचं करतो काय. त्याचा इथे उल्लेख केलाय की ज्या अर्थी आपण मनुष्य शरीराच्या गावाला आलोय, त्या अर्थी मुक्ती आणि भक्ती या दोन गोष्टींकरता हे दिलाय. आणि मग भगवंत जर म्हणेल शेवटी की मी तुला वाणी दिली, त्या वाणीचा तू असा उपयोग केला, तुला कशाला रे हवी ही वाणी पुढच्या जन्मामध्ये. त्या आहेत, कुत्रा आहेत, मांजरी आहेत, अनेक प्राणी आहेत. कारण जर मी भुंकतच राहिलो आयुष्यभर सगळ्यांवरती, तर मग भुंकण्याच्या योनीला पाठवण्याची सोय तो करतो. तर तुला भुंकणं एवढं आवडतं तर तू तिकडे जा, कारण मी थोडीच म्हटलं तुला भुंक, भगवंत म्हणे. स्वाभाविक आहे ना, अगदी स्वाभाविक. कारण या देहातली ही एकच वाणी आहे की जी भगवंताचं नाम घेण्यास समर्थ आहे, दुसऱ्या कुठल्याच देहातली नाही. याच देहातली बुद्धी आहे जी भगवंताचं स्वरूप समजून घेण्यास समर्थ आहे. आणि हे सगळं सोडून मी जेव्हा त्या मनुष्य तर प्राण्यांच्या पातळीवरती जीवन जगतो, जे ते पापी नराधम ज्यांचं वर्णन आपण ऐकलं, विशेषतः ते तसंच जगतात. मी जसं म्हणालो, कायद्याचं भय म्हणून फक्त कायदा पाळतात, नाही तर त्यांना अगदी जंगली म्हणता आलं असतं, अशी परिस्थिती. इंद्रिय ग्रामीणचे राजबिदी, मग पुरुषार्थाचा कर्तव्याचा संपूर्ण भाग टाकून ते काय करतात तर पुढे सांगतात 106 क्रमांकाच्या ओळी,
इंद्रिय ग्रामीचे राजबिनी अहम ममतेची या जल्पवादी विकारांतरांची मांदी मिळवूनिया. इंद्रियरूपी गावाच्या राज रस्त्यावर उभा राहून देह मी आहे, गृहपुत्रादी माझे आहेत, अशी वेडेपणाची बडबड करून आपल्या भोवती कामक्रोधादी अनेक विकारांचा समुदाय जमवतात. माऊलींचं वर्णन. विकारांतरांची मांदी. मांदी शब्द आपल्याला माहिती आहे, आपण पसायदान म्हणतो नेहमी, ईश्वरनिष्ठांची मांदी आहे ना वर्णन त्याच्या. तो अर्थ आहे मांदी, समुदाय. इंद्रियरूपी गावाच्या राजरस्त्यावर उभं राहून म्हणजे काय, अखंड इंद्रियांमध्ये रंगलेला रमलेला हा देह म्हणून मी असा रंगलेला रमलेला देह मी आहे, गृहपुत्रादी माझे आहेत, मी आणि माझे, अखंड मी माझं, मी माझं. आणि मी आणि माझं हे एकदा ठरलं की मग काय होतं, 24 तास अनुसंधान कशाचं राहतं, व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती. सारखी ती यादी आपल्याला परमपूज्य काकांनी दिलेली कामातच येते. आपली नेहमी विचार करावा रात्री की आज दिवसभरामध्ये माझ्या अंतःकरणामध्ये कोणते विचार, आता थैमान घालत होते शब्द वापरणार होतो, साधा शब्द वापरूया, कोणते विचार रेंगाळत होते. आणि वर्गीकरण केल्यावर लक्षात येतं की ते अखंड दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीचे, कुठल्या तरी वस्तूचे, घटनेचे, नाही तर परिस्थितीचे, अखंड. आणि मग परमपूज्य काका जेव्हा मला प्रश्न विचारतात की तू स्वतःचं जीवन जगतोस का या सगळ्यांचं जीवन जगतोस, या प्रश्नाचं माझ्याकडे काय उत्तर आहे. काय आपण करून टाकलेलं आपल्या आयुष्याचं हे सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. आणि तरी मी साधक आहेच, तरी मी अजून भगवंताला शरण आहेच. मग या सगळ्यात भगवंत कुठे आहे, या 4 मध्ये भगवंत कुठे बसतो. त्या व्यक्तीमध्ये भगवंत नक्की नाही. त्यामुळे प्रापंचिक आपण आहोत, आपले व्यवहार आहेत, आपल्याला व्याप आहे, तो करताना जेवढा विचार करावा लागतो व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थितीचा, तेवढाच फक्त आपल्याला करणं आहे प्राप्त. तेवढंच माझ्या कर्तव्याचा भाग आहे. बाय द वे, त्याच्या पलीकडे जेव्हा मी यांचं चिंतन करतो, म्हणून सांगतात की जेव्हा फार काही डोकं लावण्याचं काम नसेल, असं कर्म करत असाल तर नामस्मरण करा, नाम घ्या. स्नान करत असाल, नाम घ्या. पोळ्या लाटत असाल, नाम घ्या. ड्रायव्हिंग करत असाल, गाडी चालवत असाल, नाम घ्या. कारण काय, या सगळ्या गोष्टी आता सेकंड नेचर झालेल्या आहेत माझ्या, म्हणजे फार विचार नाही करावा लागत. कशावरून, पोळ्या करताना मी पोळीचा विचार करते का, पोळी गोल कशी होईल, मग ती पातळ कशी होईल. वर्षानुवर्ष करून इतकी सवय झाली आहे की विचार न करता 50 पोळ्या कधी झाल्या कळत नाहीत. म्हणजे पोळ्या करणाऱ्यांबद्दल बोलणं सुरू आहे. रामकृष्ण हरी. तर मुद्दा असा की आपण तेव्हा पोळ्यांचा विचार करत नाही, याचा अर्थ आपण दुसरा कुठला तरी विचार करतो, पण आपण निर्विचार होऊन तर पोळ्या करत नाही. तसं असेल तर फारच भाग्यवान आहात तुम्ही. मग जर इतर विचार मी करतो आहे तर मग कुठले करतो आहे, आलं पुन्हा व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती. मग तेव्हा मला भगवंताचं स्मरण का होत नाही, माझा तो मनाचा जो वेळ आहे तो मला का नाही वापरतायत परमार्थासाठी. असं मला का वाटतं की मी देवघरात जाऊन जेव्हा मी साधनेला बसते किंवा बसतो नामस्मरणासाठी, ध्यानासाठी, तोच माझा साधनेचा वेळ असं मला का वाटतं. त्याचं कारण आहे, मनापासून परमार्थ करायचाच नसतो. बुद्धीच्या पातळीवर मला कळलेलं आहे, पटलेलं आहे की नाही हे करायला पाहिजे, सद्गुरूंनी दिलेलं आहे साधन, करायला पाहिजे, म्हणून मी तो करतो. मला आवड नाही आहे स्वतःहून त्याची अजून लागलेली. कारण ज्याला आवड असते ना, तो हे सगळे मार्ग शोधून काढतो, कुठलीही गोष्ट आपल्या याच्यात आड येऊ देत नाही. हे सगळं कशावरून निघालं, मी आणि माझे याची ती परिणती कशी कशी होत जाते आणि कसं आपलं वर्षानुवर्ष आपण समजतो स्वतःला आपण पारमार्थिक आहोत, पण कसं आपलं आयुष्य अजूनही चाललेलं आहे याचा गंभीरतेने साधक म्हणून आपण विचार करणं फार गरजेचं आहे. आणि पुढे तर माऊली म्हणते की 107 क्रमांकाची ओवी, दुःख शोकांच्या घाई मारिलियाची सेची नाही, हे सांगावया कारण काही जे ग्रासले माया, की अनिष्टाच्या संयोगाने होणारे दुःख आणि इष्टाच्या वियोगाने होणारा शोक यांच्या घावांनी त्यांना कितीही मारले
तरी त्यांना त्या मारण्याची आठवणही होत नाही. हे सांगण्याचे कारण काय असे विचाराल तर ते पापी लोक मायेने ग्रासलेले असतात. परमपूज्य काकांनी अशा लोकांसाठी म्हणजेच थोड्याफार प्रमाणात आपल्या सर्वांसाठी एक शब्द वापरून ठेवला, त्याला कोडगे असं म्हणतात. मराठीतला शब्द आहे छान. आपण कोडगे झालेलो आहोत. म्हणजे काय? इतकी दुःख आयुष्यात भोगून सुद्धा आपण अजूनही जागे होत नाही. साडेसाती एक छान प्रकरण आहे. मला तर नेहमी वाटतं भगवंतांनी ती योजना साडेसातीची त्याच्यासाठी केली. काय? आपण जे उडत असतं आपलं विमान, ते जमिनीवर उतरण्याची व्यवस्था आहे त्या 7.5 वर्षांमध्ये. पण ते 7.5 झाले की पुन्हा मी टेक ऑफ करतो. सांगण्याचा मुद्दा असा की इतके दुःखाचे तडाखे आघात सोसून सुद्धा आणि अनेक प्रकारचे दुःख आपल्याला माहिती आहे, आणि एखाद्या प्रिय व्यक्तीचं आपल्या निधन होणं, मोठं नुकसान होणं, ह्यांनाच दुःख म्हणतात असं नाही. आपण रोजच्या पातळीवर दुःख भोगतो हे आपल्या लक्षातच येत नाही. इतके कोडगे आपण झालेलो विषय तो सुद्धा. अपमानाचं दुःख आहे, एखादी गोष्ट माझ्या मनाविरुद्ध घडते, दुःख आहे. घरात कोणीतरी काहीतरी बोलतं, दुःख आहे. माझ्या मनाविरुद्ध गोष्टी घडतात, कोणीतरी वागतं, मला मोकळेपणाने ते बोलता पण येत नाही, दुःख आहे. पण इतकी सवय झाली आपल्याला की आपण सगळ्यांनी मिळून काय ठरवलंय, कारण भक्त कमी असतात संख्येने, मगाशीच पाहिलं आपण. त्यामुळे 90-95% जर आपणच असू तर आपण काय ठरवलंय, याचे जीवन ऐसे नाव. आणि मग परमपूज्य काका म्हणतात ते साहित्यिक आहेतच आपली डोकी बिघडवायला. कोणती? जीवन हे काय वस्त्र आहे. कशाचं आहे? दुःखाच्या उभ्या धाग्यांनी, सुखाच्या आडव्या धाग्यांनी विणलेलं जीवन नावाचं वस्त्र असतं. आणि आपणही माना डोलवतो, कारण आपला अनुभव तोच असतो. वेदांत म्हणतात आणि इकडे तुकाराम माझं म्हणतात, दुःख ओखदासी न भेटे. तुकाराम महाराज की जय. सारखं सातत्याने परमपूज्य काका हे लक्षात आणून देतात आपल्या. माऊली सुद्धा इथे म्हणते की कितीही आपल्याला हे घाव बसले तरी आपण शहाणे होत नाही. अजूनही वारंवार वारंवार आपण प्रपंचाकडेच वळतो सुखासाठी. पण नाहीये का प्रपंचात सुख? आहे ना, थोडंफार मिळतं कुठेतरी, नाही तर कोणीच वळलं नसतं, नाही का? कुठेतरी थोडंफार मिळतं. किती मिळतं तुकाराम महाराजांनी ते सांगून ठेवलं. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. पण इतकं असूनही आपण कोडगं झालेलो आहोत आणि वारंवार आपण तिकडेच वळतो. सुखरूपतेकडचा प्रवास अजूनही करायला तयारच नाही. आता हे झालं दुष्कृतींचं वर्णन. आता प्रश्न येतो की दुष्कृतीचं वर्णन झालं, मग आता जसा दुष्कृती शब्द आहे तसा अजून एक शब्द आपल्या पुढे येतो, सुकृती. बरोबर आहे. जसा हा त्याला उपसर्ग लावला, दुष्कृती, दुष्कर्म करणारा तो दुष्कृती, तसा सुकृती, पुण्यकर्म करणारा तो सुकृती. मग हे पुण्यकर्म करणारे जे असतात, सुकृती नरश्रेष्ठ म्हटलं त्यांना, ते काय करतात? पुढचा प्रश्न आला स्वाभाविकच, कारण दुष्कृती लोकांचं वर्णन करून झालं. स्वाभाविकच पुढचं स्पष्टीकरण येणार आहे आता सुकृती लोकांचं, आणि तेच आपल्या समोर 16 क्रमांकाच्या श्लोकात येत आहे. पुढे श्लोक वाचतो मी. चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृतिनोऽर्जुन, आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. चतुर्विधा भजन्ते मां जनः सुकृतिनः अर्जुन, पदच्छेद आहे. आर्तः जिज्ञासुः अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ, असा त्याचा पदच्छेद आहे. अर्थ आहे, अर्जुना, 4 प्रकारचे पुण्यवान लोक माझे भजन करतात. हे भरतश्रेष्ठा, ते असे कोणते? आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञान. एक भगवद्गीतेतला प्रसिद्ध श्लोक आहे, बऱ्याच जणांना पाठी असतो. म्हणजे पहा, भगवंत एक संपूर्ण लोकांचं, जनांचं
दोन गटांमध्ये पहिले भगवंतांनी विभागणी केली. कोणत्या? एक दुष्कृती, डाव्या बाजूला काढलेत, सुकृती. दुष्कृतींचा विचार करून झाला. आता सुकृतींचे 4 प्रकार सांगतात आहेत. कोणते? आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. 4 प्रकार आहेत. आचार्य आपल्याला छान व्याख्या करून देतात आहे. आर्तची व्याख्या सांगतायत आचार्य. आरती परिगृहीत, त्याला आर्त म्हटलंय. आरती परिगृहीत. आर्त पहिल्या प्रकारचा भक्त. तर आता प्रश्न असा आहे की बरं, पहिले व्याख्या बघून घेऊया. आर्त, आर्तची व्याख्या पाहिली. आरती परिगृहीत म्हणजे जो आर्त असतो, पीडित असतो एखाद्या गोष्टींनी. समजा आता व्याधी आहे, रोग आहे, एखादं नुकसान आहे, एखाद्या गोष्टीचं भय आहे, इत्यादी विविध गोष्टींनी जो आपत्तीग्रस्त असतो, आर्त होतो. आणि त्या आर्ततेने तो भगवंताला आळवतो. का? कारण त्याला त्या संकटातून सुटका हवी असते, त्या गोष्टीतून सुटका हवी असते त्याला. तो जो भक्त असतो त्याला म्हणायचं आर्त. पुढचा आपण अर्थार्थी पहिले बघूया. अर्थार्थीची व्याख्या धन कामो. सोपी व्याख्या आहे. अर्थ आपल्याला माहिती आहे. अर्थार्थी ज्याला अर्थाची अपेक्षा आहे, संपत्ती ज्याला हवी आहे, त्याच्यासाठी जो भगवंताचं भजन करतो त्याला म्हणतात अर्थार्थी. तिसरा आहे जिज्ञासू. जिज्ञासू शब्दातूनच आपल्या लक्षात येतं की आचार्यांनी केलेली व्याख्या आहे, भगवत तत्व ज्ञातुम इच्छती यह. भगवत तत्व ज्ञातू इच्छती, ज्याला भगवंताची ज्याला प्राप्ती करून घेण्याची इच्छा आहे, भगवंताचं स्वरूप समजून घेण्याची जिज्ञासा आहे. हे तत्व काय आहे, त्याची प्राप्ती मला कशी होईल, त्याची शास्त्र सांगतं तसं मला त्याचा वियोग झालेला आहे, म्हणजे आधी संयोग झालेला होता, मग तो वियोग का झालेला आहे वगैरे. हे जे सगळं ज्याला प्रश्न पडतात. आणि सगळ्यात महत्वाचं, जो भगवंताकडे भगवंताच्या प्राप्तीसाठीच जातो. फरक आहे. म्हणून मगाशीचे 2 मी आधी घेतले. पहिले आर्त आणि अर्थार्थी आपण पहिले घेतले, मग जिज्ञासू घेतला. भगवंताच्या प्राप्तीसाठी भगवंताकडे जाणारा, त्याच्यासाठी त्याचं भजन करणारा, त्याच्यासाठी शास्त्राभ्यास करणारा, त्याच्यासाठी साधना करणारा, त्याला म्हणायचं जिज्ञासू. आणि चौथा एक भक्त भगवंत म्हणतात आहे ज्ञानी. विष्णू हो तत्ववित, असं आचार्यांनी त्याचं भाष्यामध्ये त्याची व्याख्या करून दिलेली आहे आपल्याला. की जो आता भगवंताशी एकरूप झालेला आहे, ज्याने भगवंताला जाणलेला आहे, पण त्याला भक्त म्हणतात. याचा अर्थ तरीही तो भक्ती करतोय, आलं लक्षात? ज्ञानी भक्त म्हणतात त्याला, ज्ञानी भक्त. म्हणून त्याचा ज्ञानीच म्हटलेला त्याला. असे 4 प्रकारचे भक्त. ते दुष्कृती नाही आहेत. भगवंत त्यांना काय म्हणतात आहे? भक्त म्हणतात आहेत. आधीचे जे होते ते मला, ती माझी भक्ती करत नाहीत, ते मला शरण जात नाही. का जात नाही त्याचं सगळं वर्णन आपण ऐकलं. कसे ते अहंकारी असतात, कसे ते पापी असतात, कसे ते मोहित झालेले असतात मायेने. हे भक्त तसे नाही आहेत. कारण समजा आता मी अर्थार्थी आहे, मला पैसा हवा आहे. पैसा कमवण्याचे अनेक मार्ग आहेत. मी चोरी करू शकतो, मी दरोडा घालू शकतो, मी फसवू शकतो कोणाला, मिळू शकतात ना पैसे मला. पण असे ते भक्त करत नाहीत. ते कुठलंही दुष्कर्म करत नाहीत. मग ते काय करतात? तर त्यांना जे हवं आहे त्याच्यासाठी भगवंताचीच आराधना करतात. दुसऱ्या भाषेत ते सकाम भक्ती करतात. मला नोकरी नाही, मला नोकरी मिळू दे, त्याच्यासाठी भगवंताला साकडं घालणारे, त्यांना आर्त म्हणता येईल. कारण आपत्तीग्रस्त, एखादी आपत्ती आहे, धंद्यामध्ये नुकसान झालेलं आहे, मला खूप भरभरून फायदा होऊ दे, नफा होऊ दे धंद्यामध्ये. एखादी व्याधी आहे शारीरिक, ती दूर होऊ दे, याच्यासाठी भगवंताची उपासना करणारे. आणि अनेक प्रकारच्या उपासना, सकाम उपासना आपल्याकडे सांगितलेल्या आहेत.
काही संप्रदायांमध्ये आपल्याला सकाम उपासनेचा खूप भर दिसतो आपल्याला. त्यांना आर्त म्हटलेलं आहे भगवंत. आणि संपत्ती, बरं, आर्त असतो बनार संपत्तीची अपेक्षा नसते का? फरक पहा कसा आहे थोडासा. असते ना. म्हणजे जर संपत्ती नाहीये म्हणून आपत्ती आली आहे, याच्यासाठी मी आर्त झालो असेल तर मी संपत्तीचीच अपेक्षा करणार. पण मग इथे वेगळं का काढलं, मग विचार केला तर अर्थार्थीनं वेगळं का काढलं, तर ज्यांच्याकडे भरपूर संपत्ती आहे, ज्यांना कुठलीही संपत्तीच्या विना आलेली आपत्ती नाही, ते सुद्धा अधिक संपत्ती मिळण्यासाठी भगवंताची आराधना. थोडंसं ते दैन्य शब्दावरती काका बोलतात तशासारखंच आहे. आपल्याला वाटतं की दारिद्र्य आणि दैन्य त्याच्यावर प्रभूंच्या काका नेहमी भाष्य करतात की दारिद्र्य वेगळं, दैन्य वेगळं. दारिद्र्य आपल्याला सगळ्यांना समजतं, गरिबी, दोन वेळेला खाण्याची सुद्धा ददात आहे, खात्री नाही आज संध्याकाळचं जेवण मिळेल की नाही, दरिद्रता. पण दैन्य वेगळं, कारण श्रीमंत मनुष्य सुद्धा दीन असू शकतो, त्याला सुद्धा दैन्य येऊ शकतं. हे महत्वाचं आहे. गरीब मनुष्य तर दीन असतोच, कारण त्या गरिबीमुळे त्याला ती दीनता आलेली असते. पण श्रीमंत मनुष्य जेव्हा असतो की प्रचंड पैसा आहे, पण आयुष्याच्या उतरत्या काळामध्ये जेव्हा जे हवे ती माणसं उपलब्ध वेळेवरती नाहीत, कोणी माझ्याकडे लक्ष द्यायला तयार नाही, कोणाला माझी आता किंमत उरली नाही, वगैरे वगैरे, दीन होतो मनुष्य. हे जसं दैन्य आणि दरिद्रतेतला फरक, तसं मी आर्थ आणि अर्थार्थीमधला फरक. आणि पुढे आपण बघणार आहोत, पण आत्ताच उल्लेख करतो की हे जे पहिले दोन असतात, ज्यांना आपण आता सकाम भक्त म्हणूया साध्या भाषेमध्ये, त्यांना माझी प्राप्ती होत नाही असं भगवंत म्हणतात. का? होईल कशाला? भगवंताकडे ते गेले कशासाठी आहे? काहीतरी मागण्यासाठी. भगवंत म्हणतो ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथाही भजाम्यहम्. मिळेल बाळा तुला, तुला हे हवंय का? मिळेल. फक्त ते केव्हा मिळेल? ते माझ्या वेळापत्रकाप्रमाणे मिळेल, तुझ्या नाही. आपली समस्या तिथे होते. मला आज पाहिजे सगळं. जेव्हा मी एखादी गोष्ट मागतो ना, परंतु मंदाताई म्हणतात लक्षात ठेवा आपण आपल्या पुढच्या जन्माची सोय करून ठेवलेली असते. साधी गोष्ट आहे, कारण जर माझ्या प्रारब्धानी मला ज्या गोष्टी मिळायच्या त्या मिळणार आहेत आणि ज्या नाही मिळायच्या त्या नाही मिळणार, हे जर त्याचंच शास्त्र आहे प्रारब्ध नावाचं, त्याच्या पलीकडे जाऊन मी जेव्हा काहीतरी मागतो त्याचा अर्थ काय आहे? पुढची सोय. तो तथास्तू म्हणतोच आहे. तो इतका दयाळू आहे, तो तथास्तूच म्हणतो. पण मी माझ्या पायावरती धोंडा मारून घेतलेला असं माझ्या लक्षात येत नाही. तेवढा तो संस्कार चित्तावरती उमटतो आणि तो पुढील जन्माला कारण ठरतो. त्यामुळे हे जे पहिले दोन सकाम भक्त, यांना भगवंताची प्राप्ती होत नाही, आपला विषय जो सुरू आहे, तो जो जिज्ञासू आहे, जो भगवंताकडे भगवंतासाठीच जातो, भगवंताची भक्ती भगवंताच्या प्राप्ती करताच करतो, दुसरं काहीही भगवंताकडे मागत नाही, त्याला म्हणतात निष्काम भक्त. आणि चौथा तर तो ज्ञानीच आहे, त्याला प्रत्यक्ष भगवंताची प्राप्ती झालेली आहे आणि आता तो भक्ती करतोय, तो ज्ञानी भक्त आहे, त्याचा तो प्रश्नच नाही. एक कथा आज झाली नाही ना कथा आपली, थोडी 4-5 मिनिटं राहिल्या, त्यात बघूया कथा. फार वर्णन करून नाही सांगणार, परमपूज्य मंदाताईंनी सांगितलेली कथा पुन्हा याच संदर्भामध्ये आहे. तुकाराम महाराजांची कथा आहे. भगवंताकडे मागणं आणि न मागण्याचा विचार करतोय आपण, त्या संदर्भात ही कथा सांगितली मंदाताईंनी, की तुकाराम महाराज विठ्ठलाच्या दर्शनाला जायचे. तुकाराम महाराजच दारापर्यंत आलेली संपत्ती नाकारणारे तुकाराम महाराज, शिवाजी महाराज प्रत्यक्ष राजा आला दाराशी, सगळं ओतलेलं आहे वैभव, परत पाठवलेला, असे तुकाराम महाराज. आलेली संपत्ती नाकारणार, ते का भगवंताकडे मागणार आहेत? निष्काम भक्ती सुरू आहे, पांडुरंगाचं दर्शन घेणं सुरू आहे रोज. आणि त्या कथेत गंमत अशी सांगितली आहे की तुकाराम महाराज आले की विठ्ठलाची मान खाली,
आणि त्यांना वाटायचं की अरे हा भक्त, काय भक्त आहे माझा हा. इतकी अनन्य माझी सेवा करतो, अनन्य शरण मला आहे, पण कधी काही माझ्याकडे मागत नाही, मी याचं काहीच काम करू शकत नाही. पण विठ्ठलाची मान खाली. एक दिवस तुकाराम महाराज विठ्ठलाच्या दर्शनाला निघालेले असतात. रस्त्यात एक मनुष्य त्यांना भेटतो, अत्यंत चिंताग्रस्त, खूप रडवेला चेहरा झालेला वगैरे असं सगळं त्याचं वर्णन. तुकाराम महाराज त्याला विचारतात, का रे काय झालं बाबा, तू असा का दिसतोस, तुला कोणती अशी समस्या आयुष्यामध्ये आहे. तो मनुष्य त्यांना सांगतो की माझ्या मुलीचं लग्न जमत नाही, मी अनेक ठिकाणी 2-3 वर्ष झाली आता प्रत्येक ठिकाणी मी जातो, ते म्हणतात तुमची मुलगी खूप छान आहे, आम्ही तुम्हाला उद्या कळवतो, आणि दुसऱ्या दिवशी नकार येतो. असं अखंड सुरू आहे 2-3 वर्ष सातत्याने. मला फार मोठी चिंता लागलेली आहे की माझ्या मुलीच्या आयुष्याचं पुढे काय होणार. असं तो सगळं आपली व्यथा वेदना तुकाराम महाराजांजवळ व्यक्त करतो. तुकाराम महाराज म्हणतात, अरे तू कशाला चिंता करतो, तो देव करतो सगळं, तो देव करेल, होईल सगळं तुझं व्यवस्थित, असं तुकाराम महाराज त्याला म्हणतात. हे देव ऐकतो, असं वर्णन आहे त्या कथेमध्ये. हे देव ऐकतो. मी फार वेळेने आपल्याला कथा खूप सविस्तर बघायला, फास्ट फॉरवर्ड शुद्ध मराठीत ज्याला म्हणतो ते करूया. की त्याचं दुसऱ्याच दिवशी त्याला एका ठिकाणून बोलवणं येतं, एका नवीन कुटुंबाकडून, की तुमची मुलगी लग्नाची आहे असं कळलेलं आहे आम्हाला, आमचाही मुलगा आहे, आम्हाला बघायचं, असं करून ते सगळं बघतात. शुभस्य शीघ्रम म्हणून दुसऱ्या दिवशी लग्न सुद्धा होतं त्या मुलीचं, सगळं व्यवस्थित छान पार पडतं, अतिशय छान स्थळ तिला मिळतं. तुकाराम महाराज जेव्हा दर्शनाला नंतर जातात विठ्ठलाची मानवरती, तुकाराम महाराज म्हणतात, काय विठ्ठला आज असं कसं. ते म्हणतात, अरे मी तुझं काम केलं म्हणून मी तुझ्याकडे ताठ मानेने बघतोय. तुकाराम म्हणतो, माझं काम मी कधी काय मागितलं तुमच्याकडे. ते एक वाक्य निघून गेलं की देव करेल, होईल, बस. त्या कथेतून काय शिकायचं आपल्याला, निष्काम भक्त कसे असतात. भगवंत तो वाटच बघत असतो, तो शिखंड्या, काय सेवा. प्रत्यक्षात एकनाथ महाराजांच्या घरामध्ये शिखंड्या म्हणून सेवा केली, लुगडी धुतलेली आहेत भगवंतांनी. भक्तासाठी तो काय करतो, का, कारण भक्तांनी सर्वस्व त्याला देऊन टाकलेलं असतं. आणि भक्त जेव्हा सर्वस्व त्याला देतो तेव्हा तो सुद्धा सर्वस्व त्याला देतो. म्हणजे काय, त्याला आपल्याशी एक रूप आता करून घेतो, तो सुद्धा स्वतःच देऊन टाकतो स्वतः, असा तो भगवंत. पण समस्या ही आहे की भगवंताकडे, भगवंताच्या प्राप्तीसाठी जाणारे खूप कमी असतात. बहुतांश लोक मला हे पाहिजे, मला ते पाहिजे असे म्हणणारेच असतात. ते आर्त किंवा अर्थार्थी या गटातच बसणारे असतात. पण या चारही लोकांना भगवंत म्हणतात, अर्जुना हे पुण्यवान लोक माझं भजन करतात असं म्हणतात आहे. त्यामुळे भगवंत त्यांना आपले भक्त समजतात, कारण ते जे काही त्यांना हवं आहे, जी काही त्यांची इच्छा पूर्ती त्यांना करायची आहे, त्याच्यासाठी ते निदान पापकर्म करत नाही, दुष्कर्म करत नाही, तर भगवंताकडेच ते मागतात. या दृष्टीने ते माझे भक्त आहेत. आणि याच्यामध्ये एक काय म्हणूया, क्रमविकास पण आहे. आणि तो क्रमविकास कसा आहे हे आपल्याला ज्ञानेश्वरीच्या या श्लोकावरच्या ज्या ओव्या आहेत त्याच्यामध्ये लक्षात येईल. 108 क्रमांकाची जी ओवी आहे त्याच्यापासून आपण बघूया. पण तो अभ्यास आपण पुढच्या शुक्रवारी करणार आहोत, कारण आज आपली वेळ झालेली आहे. त्यामुळे आज आपल्या चिंतनाला, वाचनाला आपण इथे विराम देऊया, आणि आजचं हे चिंतन पुष्प सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू आणि थांबू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.